नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्यसेवक पुरुष 40% व 50% या पदाच्या परीक्षा लवकरच होणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवर एक तांत्रिक प्रश्नाची सीरीज चालू केलेली आहे। मित्रांनो, याचा भाग 4 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या पूर्वीचे 3 भाग आपण या ठिकाणी ऑलरेडी बनवले, त्याची प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे। आरोग्यसेवक पुरुष 40% व 50% नावाने ही या ठिकाणी प्लेलिस्ट आहे। ती प्लेलिस्ट जर पाहिली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि तुम्ही आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला जुन्या अभ्यासक्रमानुसार सुद्धा प्लेलिस्ट बनवलेली आहे। ती प्लेलिस्ट आरोग्य विभाग भरती 2021 या नावाने त्यामध्ये जवळपास 100+ व्हिडिओ आहेत आणि ते जर पाहिले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, आजच्या भाग 4 मध्ये प्रकरण पहिलं आनुवंशिकता व उत्क्रांती यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कारण की न्यू सिलेबसनुसार संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि तो प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये असणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, आरोग्यसेवक पुरुष न्यू सिलेबसनुसार प्रकरण पहिले आनुवंशिकता व उत्क्रांती यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी जवळपास 5 सेकंद दिले जातील। म्हणजे ज्यावेळेस मी प्रश्न वाचेल आणि त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन वाचेल त्यावेळेस तुम्हाला तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सर्व प्रश्न हे तुम्हाला टेस्टच्या स्वरूपामध्ये घ्यायचे आहेत आणि जे 12 प्रश्न आहेत या 12 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर पहा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता प्राणी हा ॲनिलिडा व संधिपात या दोघांना जोडणारा दुवा आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे प्लॅटिपस, 2 नंबरचं ऑप्शन आहे पेरिपेटस, 3 नंबरचं ऑप्शन आहे लंगफिश आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे देवमासा। तर पुढीलपैकी असा कोणता प्राणी आहे की जो प्राणी ॲनिलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पेरिपेटस हा प्राणी या ठिकाणी ॲनिलिडा व संधिपात यांना जोडणारा दुवा आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा 100% परीक्षेला विचारला जाईल। पहा, ॲनिलिडा व संधिपात यांना जोडणारा दुवा म्हणून पेरिपेटस हा प्राणी ओळखला जातो। म्हणजे या दोघांचे सुद्धा गुणधर्म कोणता प्राणी दाखवतो? तर हा पेरिपेटस हा नावाचा प्राणी दाखवतो। आता मित्रांनो, आरोग्यसेवक पुरुष या पदाचा अभ्यासक्रम थोडासा अवघड आहे। याच्यामध्ये प्रश्न हे थोडेसे किचकट तुम्हाला विचारले जाऊ शकतात। 2 नंबरचा प्रश्न पहा, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन पहा, 1 नंबरचं ऑप्शन आपल्याला दिले पहा स्थनांतर, 2 नंबरचं ऑप्शन आहे भाषांतर, 3 नंबरचं ऑप्शन आहे प्रतिलेखन आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो उत्परिवर्तन। तर DNA धाग्यावरील पहा, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर जी काही पाठवली जाते या प्रक्रियेला काय म्हणतात? तर तुमचं उत्तर तयार झालं असेल तर या प्रक्रियेला म्हणतात पहा प्रतिलेखन। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पहा DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय प्रतिलेखन असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न पहा, 3 नंबरचा प्रश्न, प्रथिनाची निर्मिती रिकाम जागा घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलेले आहे। पहा, प्रथिनाची निर्मिती रिकाम जागा घडून आणते अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। अशा स्वरूपाची माहिती कोण दिली होती? तर जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिली होती। पहा, पहिलं ऑप्शन आहे जनुकामार्फत, 2 नंबरचं ऑप्शन आहे पेशीमार्फत, 3 नंबरचं ऑप्शन आहे उत्क्रांतीमार्फत आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो अमिनो आम्लामार्फत। महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी सांगितले। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर। पहा, प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत, पहा प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत घडून येते असं कोणी सांगितलंय? तर जॉर्ज बिडाल आणि एडवर्ड टेटम यांनी सांगितले। असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे कोण सिद्ध करून दाखवले किंवा असं मत सर्वप्रथम कोणी मांडलं? तर जॉर्ज बिडाल व एडवर्ड टेटम यांनी मांडलेले आहे। या ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं। पहा, जॉर्ज बिडाल व एडवर्ड टेटम यांनी पहा प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे तुम्हाला सांगितलेले। आता वारंवार हे प्रश्न जो प्रश्न अवघड आहे किंवा जो प्रश्न परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी मी 2 ते 3 वेळेस हा प्रश्न वाचून तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त कानावर पडावा आणि तुमच्या लक्षात राहावं हा माझा उद्देश या ठिकाणी असणार आहे। 4 नंबरचा प्रश्न पहा, उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे काय? तर पहा, उत्क्रांती काय होईल किंवा उत्क्रांती म्हणजे काय होईल किंवा उत्क्रांती म्हणजे काय अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली, उत्क्रांती म्हणजे काय अशा स्वरूपाचा सरळ प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। तर पहा, पहिले क्रमविकास, 2 नंबर आहे आदलाबदल, 3 नंबर आहे प्रतिलेखन आणि 4 नंबर आहे विभेदन। तर उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे मित्रांनो क्रमविकास। उत्क्रांती म्हणजे काय? क्रमविकास किंवा हळूहळू घडून येणारा बदल त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं। आता उत्क्रांती हा सिद्धांत कोणी मांडला असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। तर उत्क्रांती हा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला। कोणी?
चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे। उत्क्रांती म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे क्रमविकास किंवा हळूहळू घडून येणारा बदल किंवा हळूहळू घडून येणारा विकास म्हणजे त्याला उत्क्रांती असं म्हटलं जाईल। आणि क्रांती म्हणजे काय, एकाएकी झालेला बदल, त्याला क्रांती असं म्हटलं जाते। हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न पहा 5 नंबरचा, अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या रिकाम जागा या सिद्धांतामुळे लक्षात आला। पहा, अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या रिकाम जागा या सिद्धांतामुळे घडून लक्षात आला किंवा या ठिकाणी आपल्या निदर्शनात आलेलं आहे। पहिला ऑप्शन पहा परिवर्तन, 2 नंबरचा आहे स्थलांतरण, 3 नंबरचा आहे भाषांतरण आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे उत्परिवर्तन। तर अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या रिकाम जागा या सिद्धांतामुळे लक्षात आला, तर तो सिद्धांत आहे मित्रांनो उत्परिवर्तन सिद्धांत। किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की कोणता सिद्धांत अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव सांगतो, तर उत्परिवर्तन सिद्धांत हा सांगतो। त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की उत्परिवर्तन हा सिद्धांत कोणी मांडला, ते ह्युगो द व्हीस यांनी उत्परिवर्तन नावाचा सिद्धांत मांडलेला आहे। किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल ह्युगो द व्हीस यांनी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला, तर ह्युगो द व्हीस यांनी उत्परिवर्तन नावाचा सिद्धांत मांडलेला। म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कशा स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात याची सुद्धा माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे, जेणेकरून कशाही स्वरूपाचा जर प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुमचं चुकणार नाही। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 6 नंबरचा, सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस शेती करू लागला। तर पहा, सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस शेती करू लागला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो, सर्व प्रश्न न्यू सिलेबसनुसार असणार आहे। पहा, सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस शेती करू लागला। आता वास्तविकता जर पाहिली तर मित्रांनो आरोग्य सेवक आणि या प्रश्नाचा बिलकुल कुठल्याही प्रकारे संबंध नाही आहे, कारण की जुना अभ्यासक्रम हा आरोग्य सेवक या पदाशी धरून होता। परंतु मित्रांनो आपल्याला त्याच्यासाठी डोकं लावायचं नाही, जो अभ्यासक्रम आपल्याला दिला तो अभ्यासक्रम आपण पूर्ण करायचा आहे। पहा, सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस या ठिकाणी शेती करू लागला, तर पहिला ऑप्शन पहा 10,000 वर्षापूर्वी, 2 नंबरचा ऑप्शन आहे 50,000 वर्षापूर्वी आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 20,000 वर्षापूर्वी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी वेगळे उत्तर। तर तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगून झालं असेल। तर सुमारे किती हजार वर्षापूर्वी बुद्धिमान माणूस शेती करू लागला, तर सुमारे 10,000 वर्षापूर्वी। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव हा शेती करू लागला। मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला विचारले जातील। आणि हे प्रश्न जर सिरीज जर तुम्ही जर केली तर 100% तुम्हाला मित्रांनो 40% आणि 50% ह्या दोन्ही पदामध्ये सुद्धा 100% तुम्हाला यश हे मिळणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। 7 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पहिला बुद्धिमान विकसित झालेला मानव म्हणता येईल। आता कोणता पहिला बुद्धिमान विकसित झालेला मानव या ठिकाणी म्हणता येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर कोणता पहिला बुद्धिमान मानव होता, पहिला ऑप्शन पहा ऑस्ट्रलोपिथिकस, 2 नंबरचा आहे रामापिथिकस, 3 नंबरचा आहे क्रोमॅग्नन आणि 4 नंबरचा मित्रांनो निअँडरथॉल मानव। तर कोणता मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणून पृथ्वी तलावर ओळखला जातो। आता मानवाचं शास्त्रीय नाव काय, तर हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे। तर पहा, खालीलपैकी कोणता पहिला बुद्धिमान विकसित मानव म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल, तर हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे, कारण की आपल्याला कुठलाही फापट पसारा घ्यायचा नाही। जे प्रश्न परीक्षाभिमुख आहेत हेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, कारण की परीक्षा लवकर होणार आहे। तर पहा, पहिला बुद्धिमान मानव कोणता अशा स्वरूपाचा जर प्रश्न जर विचारला तर तुमचा ऑप्शन नंबर 4 असलं पाहिजे, निअँडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान माणूस ओळखला जातो। हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। प्रश्न जर विचारला पहिला बुद्धिमान मानव कोणता, तर निअँडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणून ओळखला जातो। हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे। सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर 8 नंबरचा प्रश्न पहा, जनुकातील न्यूक्लियोटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। आता जर तुम्ही वरचे जर प्रश्न जर काळजीपूर्वक जर तुम्ही वाचले असताल तर 100% तुम्हाला याचं उत्तर येणार आहे। त्यामुळे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वरचीच प्रश्नामध्ये झालेले, त्यामुळे 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिला त्यांना या प्रश्नाचं उत्तर 100% आलेलं आहे, कारण की या प्रश्नाचं उत्तर आपण वरही दिलेलं आहे। म्हणजे अशा स्वरूपाचा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न होता। त्यामुळे आशा करतो की 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थी मला कमेंट बॉक्समध्ये देतील, कारण की या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी मी तुम्हाला वरती समजून सांगितलेलं आहे। 9 नंबरचा प्रश्न पहा, वॉल्टर सटन यांनी रिकाम जागा पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपामध्ये असतात असे पहिल्यांदा दाखवून दिलं। वॉल्टर सटन किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की
या ठिकाणी पहा आपण उत्तर पाहून नंतर प्रश्न कसा विचारला जाऊन या ठिकाणी पाहूया। तर पहा वाल्टर सटन यांनी रिकाम जागा पेशीमध्ये गुणसूत्रे जोडेच्या स्वरूपामध्ये असतात असं पहिल्यांदा दाखवून दिलं। तर पहिलं ऑप्शन पहा माकडाच्या, 2 नंबर आहे झुरळाच्या, 3 नंबरचा ऑप्शन आहे नाकतोडेच्या आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे माशीच्या। तर वाल्टर सटन यांनी नाकतोडेच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोडेच्या स्वरूपामध्ये असतात असं पहिल्यांदा दाखवून दिलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। जर तुम्ही ऑप्शन क्रमांक 3 निवडला असेल तर 100% तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। आता यावर असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की नाकतोडेच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोडेच्या स्वरूपामध्ये असतात असं सर्वप्रथम कोणी सांगितलं, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, वाल्टर सटन असलं पाहिजे। असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की सर्वप्रथम कोणत्या प्राण्यामध्ये गुणसूत्राच्या जोड्या या ठिकाणी गुणसूत्रे जोडीच्या स्वरूपामध्ये असतात असं सर्वप्रथम कोणत्या प्राण्याच्या अभ्यासावरून निदर्शनात आलं, तर तो नाकतोडेच्या निदर्शनावरून या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे, नाकतोडेच्या अभ्यासावरून। प्रश्न असा पण विचारला जाईल की नाकतोड्यामध्ये गुणसूत्रे पेशी गुणसूत्रे हे जोडेच्या स्वरूपामध्ये असतात असं या ठिकाणी वाल्टर सटन यांनी केव्हा दाखवलं, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। अशा स्वरूपाचे प्रश्न वेगवेगळे तुम्हाला परीक्षेला विचारले जातील, त्यामुळे या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करणं हे गरजेचं आहे, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला एक दिशा दाखवणारे आहेत। 10 नंबरचा प्रश्न पहा, आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला? आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला तर किंवा आधुनिक आनुवंशिकतेचा जनक म्हणून कोण ओळखला जातो अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। पहिला ऑप्शन पहा चार्ल्स डार्विन, 2 नंबरचा आहे ग्रॉगर जोहान मेंडल, 3 नंबरचा ऑप्शन आहे याच ठिकाणी हरगोविंद खुराना, 4 नंबरचा ऑप्शन आहे वाल्टर सटन। तर आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला किंवा आधुनिक आनुवंशिकतेचा जनक म्हणून कोण ओळखला जातो, तर हा प्रश्न तुलनात्मक दृष्ट्या सोपा आहे, कारण की आरोग्यशोकच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो हा प्रश्न आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आहे या प्रश्नाचं उत्तर। सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे। आधुनिक आनुवंशिकतेचा जनक होते तर या ठिकाणी ग्रॉगर मेंडल हा आनुवंशिकतेचा जनक आहे। आता ग्रॉगर मेंडलनं काय केलं होतं, तर वटाण्याच्या झाडावर प्रश्न असा पण विचारला आहे की ग्रॉगर मेंडल यांनी आनुवंशिकतेचा अभ्यासाचे जे काही प्रयोग कोणत्या झाडावर केले, तर ते वटाण्याच्या झाडावर प्रयोग केलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी एकूण 7 प्रयोग या ठिकाणी वटाण्याच्या झाडावर केलेले, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। प्रश्न असा विचारला जाईल की ग्रॉगर जोहान मेंडल यांना आधुनिक आनुवंशिकतेचा जनक म्हणतात, तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर प्रयोग केले किंवा कोणत्या झाडावर प्रयोग केले होते, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, वटाण्याचे। एकूण किती प्रयोग केले होते, 7 प्रयोग केले होते आणि आधुनिक आनुवंशिकतेचा जनक म्हणून ग्रॉगर जोहान मेंडल यांना ओळखलं जातं, हे तुमच्या लक्षात असणं हे गरजेचं आहे। पुढचा प्रश्न पहा 11 नंबरचा। 11 नंबरचा प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा आहे, पहा फ्रॉकाइक जॅकब, पहा प्रश्न पहा फ्रॉकाइक जॅकब आणि जॅक मेनॉर्ड या अनुवंशक शास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशी DNA द्वारे होणारी रिकाम जागा संश्लेषणाची प्रतिकृती तयार केलेली आहे। हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा सुद्धा लक्षात ठेवा। जे की शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो थोडेसे अवघड आहेत नाव वाचण्यासाठी आणि सुद्धा लक्षात राहण्यासाठी। पहा क्रोकस जॅकब म्हणजे मित्रांनो तुम्ही प्रश्न नजर खालून जरी घातली तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा वारंवार जर तुम्ही सराव जर केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला 100% ते म्हणजे प्रश्न कशा स्वरूपामध्ये येतात हे तुम्हाला एक कळल आणि हे जरी लक्षात जरी नाही राहिले प्रश्न डायरेक्ट परंतु तुम्ही त्या ठिकाणी एक तुमच्या नजरेखालून जर गेले तर तुम्ही या ठिकाणी योग्य त्याचा आन्सर देऊ शकतात। पहा क्रोकस जॅकब आणि जॅक मेनॉर्ड या आनुवंशिक शास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशी DNA द्वारे होणारी रिकाम जागा संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली। तर पहा पहिले प्रथिनाची, 2 नंबर आहे मेदाची, 3 नंबर आहे गुणसूत्र आणि 4 नंबर आहे केंद्रकाची। तर तुमचं उत्तर या ठिकाणी तयार झालं असेल मित्रांनो, याचं आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे, म्हणजे फ्रॉकस जॅकब आणि जॅक मेनॉर्ड या अनुवंशिक शास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशी DNA द्वारे, पहा जीवाणूच्या पेशीमध्ये, विषाणूच्या नाही, जीवाणूच्या पेशीमध्ये म्हणजे तुम्हाला जीवाणूची जागा विषाणू सुद्धा देऊ शकतात, जीवाणूच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणारी प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली। प्रश्न असा पण विचारला जाईल की जीवाणूच्या पेशी DNA द्वारे होणारी प्रथिनाची संश्लेषणाची प्रतिकृती कोणी तयार केली, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, फ्रॉकस जॅकब आणि जॅक मेनॉर्ड हे तुमचं उत्तर असलेलं पाहिजे। हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे एका प्रश्न 2 ते 3 प्रश्न कसे बनतात अशा स्वरूपाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। 12 नंबरचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पहा, जनुकाचे वहन खालीलपैकी कशामार्फत होते, तर जनुकाचे वहन खालीलपैकी कशामार्फत होते, ऑप्शन क्रमांक पहा पेशीमार्फत, 2 नंबर गुणसूत्रामार्फत, 3 नंबर आहे तंतुकणिकाद्वारे आणि 4 नंबर ऑप्शन आहे मित्रांनो यापैकी नाही। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे
पहा जनुकाचे जे काय वहन आहे हे या ठिकाणी गुणसूत्रामार्फत होत असतं. जनुकाचं वहन कशामार्फत होत असतं? जनुकाचं वहन हे गुणसूत्रामार्फत होत असतं. जनुकाचं वहन म्हणजे मित्रांनो आई वडिलाचे गुणसूत्र किंवा पिढ्यानपिढी जे काही गुणसूत्र येतात हे या ठिकाणी, किंवा जे आपली अनुवंशिकता पाका कधी कधी मुलगा हा कधी कधी आईसारखा दिसतो, कधी वडिलासारखा दिसतो, कधी कधी आपल्या आजोबासारखा दिसतो. हे अनुवंशिकताचे वहन कशामार्फत होतं? हे गुणसूत्रामार्फत होत असतं. आता मानवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? 23 गुणसूत्राच्या जोड्या मानवामध्ये असतात. आणि गुणसूत्र किती असं जर विचारलं तर त्याचं उत्तर 46 लिहायचं. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलाय की मानवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? जोड्या जर म्हणलं तर 23 आणि गुणसूत्र किती जर विचारलं त्याचं उत्तर 46 या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. आता प्रश्न कधी असा पण विचारला जाईल की या ठिकाणी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीमध्ये XX हे नावाचं गुणसूत्र असतं आणि पुरुषामध्ये X आणि Y नावाचं गुणसूत्र असतं. मुलाचा जन्म कसा होतो हे तुम्हाला या ठिकाणी मी थोडक्यात समजून सांगतो. पहा ही स्त्री, ही जर स्त्री आणि हा पुरुष, ठीक आहे. आता यांच्या दोघांच्या मिलनामधून जे काही स्त्री आणि पुरुष यांच्यामधून स्त्रीकडून X गुणसूत्र आणि पुरुषाकडून जर X गुणसूत्र आलं तर या ठिकाणी मुलीचा जन्म होतो, म्हणजे फिमेलचा जन्म होतो. फिमेल, ठीक आहे. आणि स्त्रीकडून X गुणसूत्र आणि पुरुषाकडून Y गुणसूत्र जर आलं तर या ठिकाणी मेल म्हणजे पुरुषाचा जन्म, म्हणजे मुलाचा जन्म होतो. म्हणजे मुलगा किंवा मुलगा होणे हे सर्वस्वी कोणावर अवलंबून आहे? तर ते पुरुषावर अवलंबून असतं. कोणावर अवलंबून असतं? पुरुषावर अवलंबून असतो. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर मुलीच होत असतील तर ती स्त्री जबाबदार नसून तो पुरुष जबाबदार असतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं. असे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि खूप वेळेस हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आशा बाळगतो मित्रांनो 8 नंबरचा जो काही प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्या प्रश्नाचं सर्वजण उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये देतील. याच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो सर्व जे काही उणिवा काय दुवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी थांबूयात मित्रांनो आणि तुम्ही सातत्याने अभ्यास करत राहा. आपल्या चॅनलवरली प्लेलिस्ट पाहत राहा. 100% तुम्हाला याचा फायदा होईल. थँक्यू, धन्यवाद.